कुठे ठेवतो? उद्या आहे 2 जून. ओपन सरप्राईज. अजून एक गोष्ट, जशी आज आमची अॅनिव्हर्सरी असते तशी. हॅलो, कसे आहात? दुपार झालेली आहे आणि आज इथे आहे 1 जून. राहुला शाळेला आहे सुट्टी, त्याच्यामुळे त्याचा खेळणं चाललेलं आहे. इथे ऍक्च्युली ब्रॉडी डे असतं, म्हणजे तिथे सगळ्या टीचर्सना शाळेत जावं लागतं, मुलांना सुट्टी असते. आणि त्यामुळे आज माझं रुटीन निवांत सुरू आहे. व्लॉग शूट करायला मी आत्ता घेतलाय आणि उद्या आहे 2 जून. माझी आणि पुष्करची अॅनिव्हर्सरी असते उद्या. मग मी आणि आई बाबासाठी सरप्राईज घ्यायला जाणार आहोत. तर मी आणि राहू आत्ता असंच प्लॅन करत होतो की काहीतरी पुष्करला आपण मिडनाईट असं काहीतरी सरप्राईज देऊया. पुष्करचं ऑफिस सुरू आहे आणि ऍक्च्युली पुष्करला हा प्लॅन माहिती आहे, कारण दिवसभर आता आम्ही एकत्र आहोत आणि अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर आम्ही दरवर्षी असं काही ना काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करत असतो. पण राहूचं म्हणणं आहे की त्याला आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे, कारण त्याने आम्हाला बघितलंय, राहूचा वाढदिवस असू दे किंवा माझा पुष्करचा, आम्ही असं काहीतरी छोटंसं प्लॅनिंग करतो आणि मग सरप्राईज देतो. पण आता अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर आई बाबा मी काहीतरी करतो असा त्याचा हट्ट आहे आणि पण तो एकटा करू शकत नाही ते. मग त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की आत्ता राहूला असं माहिती आहे की फक्त मी आणि राहू आम्हाला दोघांनाच माहिती आहे आणि आम्ही बाबाला ते सरप्राईज देणार आहोत. काय काय करूया राहू? बलून झाली, हां. केक तर मेन आहे, तर ते तर आणायलाच पाहिजे. हे सगळं आपण बाबा झोपला रात्री की करायचं 12 वाजता, मग त्याला उठवूया. हा मग त्याला जरा फ्रेश होऊ दे. मग आपण त्याला डोळे बंद करायचं सांगूया. मग मी बाबाला बाहेर घेऊन येईन हात पकडून. ओके. ओपन सरप्राईज. तर असं आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. त्याआधी नेहमीप्रमाणे रुटीन तर सुरू आहे. इथे मी मस्त वडापाव चीज घालून या एअर फ्रायर मध्ये छान गरम केलाय. बाबा, आज आम्ही तुला काहीतरी स्पेशल करणार आहोत. काय रे? ते तुला रात्री कळेल. काय स्पेशल आहे? आता नाही बोलायचंय राहू आपल्याला. सरप्राईज आहे ना. सरप्राईज आहे ते. मग मी तुला ते सांगणार नाही. इट्स अ सिक्रेट. ओके, आय विल वेट फॉर द सरप्राईज. ओके. राहूने अर्ध अधिक पुष्करला सांगितलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, बाबा आम्ही काहीतरी सरप्राईज करणार आहोत. बोल बोल. कळलं नाही. हा, तेवढं काही कळलं नाही त्याला. काय करणार हे सरप्राईजच आहे ना. खाऊन झालेलं आहे आमचं. राहूचं तर ऑलरेडी काहीतरी सुरू झालं. काय करतोय राहू? ग्रीटिंग बनवतो तुमच्या दोघांसाठी. ओ थँक्यू. आईला तर ऑलरेडी माहिती आहे आपण. हा, पण बाबांना माहिती. हा, बघू दे काय बनवलंय. ओ वाव. मी कलरच केलंय. बाबा आता ब्लू घालत होता, मग मी ब्लू केलंय त्याच्यात. मी आता ऑरेंज घालते तर मला ऑरेंज केलंय. तू पिंक घालते म्हणून तुला पिंक केलं. ओके. हॅपी अॅनिव्हर्सरी यू बोथ. आय लव्ह यू. ओ थँक्यू. आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज प्लॅन करणं हा मुलांचा एक वेगळाच आनंद असतो. झालं कम्प्लीट? आता फक्त ट्रेस करायचं. तुझं आता हे झालं ना राहू सगळं, की मग आपण बाहेर पडू. राहू हे बघ एवढे आहेत. फुगवून ठेवूया. नको आता नको. हे बघा, राहूचं ग्रीटिंग कार्ड कम्प्लीट झालेला आहे. हा मी कलरने केलाय. हा जो मोठा आहे आणि दोघांचे लावले, कारण जर बॅपीचा लावला तर तुला वाटतं अरे माझा का नाही लावलं, म्हणून मी दोघांचा असं. मी आणि राहू तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही बाहेर पडतोय. मी आणि राहू ॲज युजल जातोय वॉलमार्टला, कारण आम्हाला वॉलमार्टला केक सुद्धा मिळेल आणि जे डेकोरेशनचं सामान हवंय ते सुद्धा मिळेल. घरी पोहोचलेलो आहोत आम्ही. कुकीज आणि क्रीम ह्या फ्लेवरचा केक आम्ही घेऊन आलेलो आहोत. फ्रीजमध्ये ठेवूया. जरा मागे ठेवते म्हणजे पुष्कर जरी इन केस फ्रीज उघडायला आलं तरी त्याला इथे दिसणार नाही तो. बाकी हे थोडंसं डेकोरेशनचं सामान आहे. हे सगळं आपल्याला मिडनाईट सेलिब्रेशनसाठी करायचं आहे, त्याच्यामुळे आता मध्ये अजून बराचसा वेळ आहे. बाकी दिवसभराचं रुटीन तर सुरू आहे, त्याच्यामुळे परत आता बाहेर जाऊन आलेलो आहोत, त्याच्यामुळे फ्रेश होते. बाकी घरातली इतर कामं आहेत. भेटूया परत आपण. आई केक नको.
लपवून ठेवलाय, फ्रीजमध्ये ठेवलाय. कुठे कुठे ठेवतो? राहूची जागा बघा. प्लास्टिकचा पण आवाज होऊ देत नाहीये. चला, वाजलेले आहेत रात्रीचे 11:06. आम्हाला हे टेबल लागणार आहे. सो आता हे मी सगळं खाली ठेवते. काय करतो? हा, एक काम कर, हा लाईट आपल्याला राहू दे, केकच्या बाजूला छान ठेवता येईल. माझं तर चांगलं बनवून शिकवायचं. हे पटकन. दे, मी गाठ मारते. हा, इथे असं आम्ही टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती छान अशी एक शाल घातली आहे. त्याच्यानंतर छोटासा लॅम्प ठेवलाय. आता जरा इथे सगळे लाईट सुरू आहे. नंतर मग मी हा मोठा लाईट बंद करून टाकेल. पुष्कर इथे आतमध्ये आहे. जर तू इथे लावत असशील तर तसं नको करू. मिडला हा जो येल्लो बलून आहे ना, त्याला थोडीशी गॅप देऊन हा पर्पल लाव. मग त्याला करेक्ट. सो आमचं छान डेकोरेशन झालेलं आहे. आणि काही काही बलून सगळे टेबलला लावले. येस. काही काही आम्ही तिथे वरती सोफ्यावर लावलेत आणि मध्ये मी बनवलेलं ग्रीटिंग आहे. एवढं सगळे करेपर्यंत वाजलेत 11:15. इथे आता नव्हतं. काढूया केक. तो बघ एकदम कोपऱ्यात ठेवलाय बघ. हळू. आता आपण ठेवूया इथे केक. फक्त 4 मिनिटं राहिलेली आहेत. 9 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण होत आणि 10व्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत. 12 वाजलेले आहेत आणि राहू गेलाय पुष्करला आणायला. आला का? आला का? 2, 1 गो. हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू राहू. मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे. मी आणि राहूने जो सगळा प्लॅन केला होता तो छान एक्झिक्यूट झालेला आहे आणि मज्जा आली. केक खाल्लेला आहे. अजून एक गोष्ट, जशी आज आमची ॲनिव्हर्सरी असते तशी माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी सुद्धा आजच असते आणि त्यांनासुद्धा फोन केला होता, कारण हे असं पहिलं वर्ष आहे की आम्ही इथे आहोत आणि ते तिथे आहेत. कारण आमचं ॲनिव्हर्सरी डेट एक असल्यामुळे हे सगळं जे सेलिब्रेशन आहे, मिडनाईट सेलिब्रेशन असू दे किंवा मग दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये जाणं किंवा बाकी काही असू दे, सगळं आम्ही एकत्र करायचो. पण यंदा आम्ही इथे आहोत आणि ते तिथे आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा फोन करून आम्ही विश केलेलं आहे. पण तरी व्लॉगच्या माध्यमातून माझ्याकडून, पुष्करकडून आणि राहूकडून हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी आजी आब्बा.